हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आपण आलो आहे आता आपल्या खालच्या रानामध्ये. इथं टोमॅटोच्या शेजारी इथं पेलेली आहे मित्रांनो मका. सो ह्याला सोडायचं आहे आपल्याला पाणी. तर ह्याच्यासाठी आता आपल्याला इकडे वरच्या साईडला इकडे दंड ओढून घ्यायचं आहे. मग पाणी सोडायला आपल्या त्याला पाणी सोडण्यासाठी सिस्टम करायची, ते दंड ओढून पाणी सोडायचं त्याला. तर चला आता आपण दंड वगैरे ओढूया आणि सगळं दंड प्रिपेअर करून मग ह्याला पाणी सोडायला घेऊया. आता इथं आपलं सगळं ओढून झालंय, आपलं दंड रेडी आहे आणि एकदम प्रॉपरली सगळं तयार झालं मित्रांनो. दंड पण आणि इकडे सारे पण एकदम प्रॉपरली ओढून घेतलेत. त्याच्यासमोर पाणी पडायला पण जागा वगैरे बनवून घेतली आहे. चला दाखवते कोणतं. तर इथं आता एकदम पाणी वगैरे पडायला सिस्टीम केलेली आहे. हे इकडच्या साऱ्यांना बाहेर नाही द्यायचं मित्रांनो. ते डायरेक्ट एल्बो टाकून पाईप सोडायचं तिथं आणि घ्यावा साऱ्यांमध्ये. बाकीच्यांना तिकडं प्रॉपरली बाहेर देता येतील, नो प्रॉब्लेम बाकीच्यांना. तर चला आता पप्पा गेले तिकडं, त्यांना मारायचं कांद्यावरती औषध. परवा दिवशी काल आणि परवा दिवशी जो लावला आहे त्याच्यात मारायचं औषध. सो त्यासाठी घेऊन गेले. तर आपल्याला तिथं मोजण्यासाठी आणि कालवण्यासाठी औषध त्याच्यासाठी घेऊन जायचं आपल्याला. हा जार आणि हे बॉटल मोजून टाकण्यासाठी लागते. सो त्यासाठी आता हे घेऊन जाऊया आपण तिकडं. आणि आता करायची मित्रांनो आपल्याला ह्याच्यावरती मोटर सुरू. मग आपण घेऊया एक भरून. तर चला आता अगोदर हे घेऊया. मग तिथं ते एक केबल जोडली होती, ते पण आपल्याला गोळा करून ठेवायची. सो चला आता हे करू शकतो आपण. ते केबल गोळा करून घेऊ. मग पलीकडं मोटर जोडलेली ते अलीकडे काढून जोडायला लागेल इकडं पाईपलाईनला. मग येईल इकडं पाणी. तर चला आता एक आपण आता केले केबल गोळा करून ठेवली. आणि पलीकडच्या साईडची त्यांनी त्या दिवशी तिकडे जोडलं होतं, तर त्यांना रोटर मारायच्या टायमिंगलाच त्यांनी करून ठेवली. तर आता हे थोड्या वेळाने घेऊन जाऊ. आपण गाडी पण आहे, तर गाडीवर घेऊन जाऊया. तर चला आता अगोदर आता ते घेऊन जाऊया आणि पाईप वगैरे जोडू, पाणी सोडूया. आपल्याला हे कम्प्लिटली भरून घ्यायचं आहे. सो चला आता बघूया किती भरून होतं आहे ते. फटाफट जाऊया. त्यांना औषध मिक्स करण्यासाठी ते जार देऊया आणि इकडे मोटर सुरू करून पाणी सुरू करूया. तर मित्रांनो इथं मोटर चालू आहे, तिथं सोडले आता आपण इथल्या तळाच्या खालच्या कांद्याला. तर चला आता बघूया किती भरले. ते भरून झाल्याच्या नंतर तिकडे जोडायचं. बघूया आपण किती झाले. इथं मम्मी खत टाकून भरती एक कांदा. बघूया आता किती राहिले किती झालं. त्याच्यावर तुम्हाला तिकडचं झालं की नाही तिकडे सोडायला. किती झालं मम्मी? होय अजून 5-6 सारे राहिले मित्रांनो. ह्या गोटाला पण भरून घ्यायला लागन. सोकलंय किती. हे पण 2 भरायचे आहेत, त्यातले 5-6 राहिले आहेत. मग ते झाल्यावरती मग तिकडे जोडायचे. टाइम लागेल. हा का लय पटकन भरतात काय? तू बारी नीट दिले तर नीट राहील ना. आणि वर्ष मोटर चालू करायची का नाही? हा तर चला मित्रांनो आता इथले भरून घेऊ आपण. मम्मी खत टाकून आपण बारे धरूया, बारे वगैरे सगळं लावून. मग हे 2 आणि हे काही झाले की मग मका भरायला घेऊया. तर आता सोडलं ह्याच्यात पाणी आणि ह्याच्यात आहे काँग्रेस. उभं राहिलं आपल्याला पाण्याचं आहे काँग्रेस. तीच सांगते. ऐकलं का मित्रांनो? त्यामुळे आपल्याला उभं राहिलं काँग्रेस काढायचं आहे. आता घेऊ आपण थोडा उभा आहे तोपर्यंत. पाणी सोडलं तोपर्यंत काही काँग्रेस जेवढं निघेल तेवढा. कारण की ह्याच्यात जरा जास्तच आहे. कारण की इथं तळ्याची माती वगैरे टाकली होती, त्यामुळे इथं पहिलं रान खराब होत होतं. त्यामुळे इथं लई काँग्रेस आलेलं आहे. तर चला आता होईल तेवढं काढूया आपण थोडं. सो आता आपला झाला कांदा भरून मित्रांनो. आणि ह्याच्यात पाणी सोडायचं बट लाईट गेली आहे. तर चला आता त्याच्यात सोडूया आपण तळ्याचं पाणी. आणि
लाईट येईपर्यंत आपण पाईप जोडून घेऊ. तर आता हे जोडून झालं मित्रांनो, मोटर केली आहे चालू. तर चला आता हे पाणी जाणार आहे मकात, करून घेऊ आता. मकाचं भरणं करायला घेऊ आपण. तर हे आलं इकडं पाणी, आता आपलं भरून घ्यायचं एक एक सारा. पुढं भरून पण घ्यायला लागेल. जिथं ढोकळं जास्त आहे तिथं सपाट करायला लागेल प्लेन एकदम, म्हणजे पाणी जाईल प्रॉपर. हे बघा मित्रांनो कसं काचेचा ग्लास असल्याचे दिसते एकदम वरण पाहिजे ते भरेल. मग एकदा आपण हळूहळू एक सारवायची पाणी सोडूया, म्हणजे फटाफट भरण. बट टाईम लागेल मित्रांनो, कारण की लय खूपच वाळलेलं आहे रान. जास्तच वाळल्यामुळे त्याच्यात अशा चिरा पण आहेत, आणि ह्याला अशा चिरा पडल्यामुळे पाणी जास्त लागणार, जास्त जिरणार आहे. आणि जेवढं पाणी कमी असेल ना तेवढं टाईम लागेल. सो त्याच्यामुळे आता आपण ना फुल्याच्यावरती सोडूया त्याला पाणी. सो आता इथं मम्मी पाणी सोडेल, आपण जाऊया आता वरच्या रानात गव्हाला पाणी सोडायला, कारण की दिवसाची लाईट आहे. सो आज जेवढं पाणी आलं असेल तेवढं काढून घेऊ आपण, आणि गव्हाला पाणी सोडू आपण जेवढं. केबल पण घेऊन जायचे आपल्याला, तर चला आता गाडीवर ठेवून ही केबल पण घेऊन जाऊया आपण. सो आता घेतली आपण केबल वगैरे ठेवून. चला आता जाऊया घरी. अगोदर जेवण करूया आणि मग जेवण करून मग जाऊया वरच्या रानात, कारण की जेवण तिकडे गेलं तर मग जेवण होणार नाही. सो आधी जेवण करूया आणि मग जाऊया. तर आलो आता आपण घरी घेऊन केबल. चला आता फटाफट आधी जेवण करूया. आणि हे राहिलं आपलं आत्ताचं जेवण, चटणी, दूध आणि बाजरीची भाकर. तर चला आता फटाफट जेवण घेऊया आणि जाऊया. तर आता जेवण वगैरे झालं मित्रांनो, आणि आपण आता घेतलं गायांना पाणी पाजवायला. तर आता सगळ्यांना एकदा पाणी पाजून घेऊ आणि मग जाऊया, कारण की तहान लागलेली असेल सगळ्यांना. पाणी पाजून मग निघूया आपण वरच्या रानात. तर तिथलं काम आवरलेलं आहे. आता गायांना पाणी पाजून सगळ्यांना चारा टाकला आहे. तर चला आता आपण जाऊया पटकन वरच्या रानात, गाडीवरतीच जाऊया. करूया आपण मोटर चालू आता फाट. चला, तर हे आलो आपण आता वरच्या रानात आपल्या. तर चला आता करूया आपण फटकीने मोटर चालू आणि सोडूया पाणी. लेट झाले आपल्याला. चला आता करूया आपण मोटर सुरू. मित्रांनो इथं आले एकदम बांधणुकीपर्यंत पाणी आलंय. तर बघूया आता किती वेळ जाते. चला आता करूया आपण इथं मोटर सुरू. झाली आपली मोटर सुरू. चला आता बघूया आता किती होते. फटाफट लवकर उरकलं तर बरं होईल. सो बघूया आता कसं उरकतंय तसं करून घेऊया. A few minutes later. सो मित्रांनो फायनली आता आपलं पाणी संपलंय, आणि ह्या वरच्या ह्याच्यातलं तिथं खोरं ठेवलं तिथपर्यंत भरून झाले, आणि आता झाली आहे पाणी बंद. चला आता जाऊया आपण मोटर बंद करूया पटकीने, आणि मग जाऊया आपण घरी. ऑलमोस्ट दिवस पण गेला आहेत. चला आता थोडेसे इथं पाय धुया, जाऊया आपण आता मोटर बंद करून येऊया. आय गेज मित्रांनो लाईटच गेलेली आहे, दोन्ही पण मोटर बंद झालेत. खूप आवाज येतो, बट आवाजच बंद झाला आहे. सो मे बी लाईटच गेलेली आहे. बघूया आपण एकदा जरा. तर यस जास्तो लाईटच गेलेली आहे, पाणी तर अजून पण आहे. सो लाईट गेल्यामुळे दोन्ही पण मोटर बंद झालेत, आणि बोरची पण बंद झाली आणि हे पण बंद झाले. तर एकदा आपण स्टार्टर परत एकदा नीट बंद करून ठेवूया, कारण की कधी कधी चालूचं बटन तसंच राहतं. सो मग परत लाईट आली की ते चालू होतं, आणि आज रात्री परत लाईट येईल. सो त्याच्यासाठी ते बटन चेक करायला लागतं. तर पाणी तर आहे बट लाईट गेली. तर चला आता जाऊया आता आपण घरी, आणि घरी जाऊन आवरूया, बघूया काय काम आहे. चला आता घरी आलो आपण आता मित्रांनो घरी, आणि बघू शकताय कुल्लू
कोंबडीचं पिल्लू होतं मित्रांनो. त्याच्यामध्ये इथं कोंबडी बसवलेली इथं. आज इथे बाहेर नेऊन आलो होतो मित्रांनो. हे बघा किती छोटंसं आहे. काल परवाचंच असेल हे. सो आता आपण सगळं कामावर गेलं आहे. फ्रेश वगैरे झालं आहे. चहा वगैरे पिलो एकदम मस्तपैकी बसलो होतो आता थोडा वेळ. तर आजचं काम मित्रांनो आपलं सगळं झालेलं आहे. म्हणजे जसं की आज केलं आपण सकाळी कांद्याला पाणी सोडलं थोडं, नंतर मग मकाला पाणी सोडलं, मग नंतर परत गव्हाकडे गेलो. तर थोडं सगळीकडचे कांदा कंप्लीट झाला आहे. तो थोडाच होता तो ते कंप्लीट झाला. आणि राहिली मका राहिला आहे. एक 10-15 सारे झाले आणि बाकीची मका राहिली, कारण की लाईटच गेली तोपर्यंत. सो ते राहून गेलं. आणि गहूचं पण तेच झालं, काही झालं आणि परत लाईटच गेली. मग ते पण राहून गेलं. तर आता उद्या आहे मंडे, सोमवारपासून आता उद्यापासून परत संध्याकाळची लाईट येईल. तर आपल्याला परत संध्याकाळचं जायला लागणार आहे आता. तर चला आता बघूया. आता उद्याच्याला बाजार पण आहे, सो टोमॅटो वगैरे काढायचं आहे. तर असं नियोजन आहे आता उद्याचं. तर चला आता करूया आपण आजच्या ब्लॉगचं मित्रांनो. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.